विरोधात आवाज उचलून बॅलेट पेपर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या मार्कंडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर गावचा दौरा हा संपन्न झाला। यावेळी नाना पटोले यांनी ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलं। 1905 मतदान पडलं होतं, 1003 मतदान पडलं रामभावला आणि 845 मतदान पडलं जानकर साहेबाला। तर विषय तो मुद्दा जो आहे त्याच्यासाठी माणसं ही मतदान करायसाठी थांबली होती। यांच्या वाढण्या झाला 89 जणांवर गुन्हा दाखल झाले ते। आणि ह्यांनी कार्यक्रम आज काय घेतलाय, पक्षाचा कार्यक्रम घेतलाय। सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर साहेब सगळं झेंडण बॅनरबाजी ही काही भाजपचा पैसा कशावर घालू देते तीच कळत नाही। आणि या लोकशाही वाचवण्याच्या लढाईत आम्ही गावकऱ्यांसोबत आहोत असा विश्वासही व्यक्त केला। ही भाषा कोणाची होती? भाषा त्याच पद्धतीची त्या काळामध्ये केली जात होती, म्हणून त्या भाषेच्या त्यांच्या वक्तव्याच्या आधारावर मी ते बोललेलो आहोत। त्यामुळे पेशवाई मी त्याचा अर्थच असा होता की त्यावेळेस सामान्य माणसांना बहुजनांना शिवा दिल्या जात होत्या त्या वृत्तीनं। म्हणून तशी पेशवाई काही महाराष्ट्रात आली काय, त्यांची लोक इथं आली होती काय, हा प्रश्न या निमित्ताने। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे सोलापूर शहर, अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, माजी आमदार बंटी सपकाळ, रामहरी रुपनर, आदित्य फत्तेपूरकर, यशपाल भिंगे, तिरुपती परकीपंडला, शंकर नरोटे, गिरीधर थोरात, संजय गायकवाड, शिवशंकर तसेच गणेश वड्डेपल्ली, अप्पा सलगर यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।